नमस्कार, स्वागत आहे दीपिकाज रेसिपीमध्ये। आज बघूयात सीताफळाचा ज्यूस कसा बनवायचा ते। इथे मी एक पातेलं घेतलं आहे। आता एक सीताफळ घेतलं आहे तोडून, त्याच्या आतमधला सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। चमच्याच्या मदतीने मी सर्व गर काढून घेते। जेवढी आतमध्ये क्रीम असते तेवढी सगळी आपल्याला चमच्याच्या मदतीने पूर्णपणे काढून घ्यायची आहे। अजिबात वाया घालवायचं नाही आहे आपल्याला। इथे मी पूर्ण क्रीम काढून घेतले, आतला पूर्ण काढून घेतलं आहे। आता जो आपल्याकडे विस्क असतो तो घ्यायचा आणि सुरुवातीला हळूहळू आपण फिरवायचं, त्यानंतर मग फास्ट फिरवून घ्यायचं। साधारण 2-3 मिनिट लागतात। 2-3 मिनटात आपल्या सगळ्या बिया निघतात व नंतर त्या चमच्याच्या मदतीने काढून घ्यायच्या। इथे मी चमच्याच्या मदतीने सगळ्या बिया काढून घेते। व्यवस्थित हलवून बघायचं एखादी बी राहिली आहे का। राहिलेल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या हलवून। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। आता 1 कप दूध घालते व 1 चमचा साखर घालून घेणार आहे आणि मिक्सरला फिरवून एखादा मिनिट आणि आपला मिल्कशेक तयार आहे। सीताफळ मिल्कशेक याला गाळून घ्यायचा नाही आहे। त्याच्यामध्ये जे छोटे छोटे तुकडे राहिलेले असतात ते मिल्कशेक पिताना खूप छान लागतात। इथे तुम्ही बघू शकता छान क्रीमी असा आपला मिल्कशेक तयार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।